निवडणुका पारदर्शी व्हाव्यात. निवडणुकामध्ये मतदार याद्यामध्ये पारदर्शकता असावी, स्वच्छता असावी. मुळात निवडणूक आयोग या गोष्टी मानायलाच तयार नाही. कारण निवडणूक आयोग हा सरकारचा पार्ट असल्यासारखा, सरकारचा पार्टनर असल्यासारखा वागतो. आणि अशा स्थितीमध्ये आम्ही ज्यावेळेस आमचं शिष्टमंडळ भेटलं आणि विचारलो त्यावेळेस त्यांच्याकडे उत्तर नव्हता यामध्ये असलेला घोळ. अरे एका घरामध्ये 400 लोक कसे राहू शकतात? हा कोणी घोळ तयार केला? कुणाच्या इशाऱ्यावर केला? आणि आम्ही ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडे या सगळ्या बाबी मागतो त्यावेळेस मिरची मात्र सरकारला जमते आणि ते उत्तर देत बसतात जसे यांचे वकील लागले होते. म्हणजे तुम्ही बेईमानी करून निवडणुका जिंकल्यात, तुम्ही जनतेचा मॅन्डेट तुमच्या मागे नव्हता, हे सगळं घोळ पाहिल्यानंतर आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या मतदार याद्यामधील झालेली जी काही गडबड आहे ती संपूर्णतः बोगस मतदार आहे. बोगस मतदार तयार करून ह्या निवडणूक जिंकण्याचा नवीन फंडा या देशामध्ये सुरू झालेला आहे. या संदर्भातली आज आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला इशारा देऊ इच्छितो की जर हे स्वच्छ केलं नाही आणि सरकारचा भारतीय जनता पक्षाचा पार्टनर म्हणून जर काम करत असाल, त्याचा सहयोगी पक्ष म्हणून तुमची भूमिका असेल तर या देशातील लोकशाही धोक्यात आहे. या देशामध्ये उद्याचा भविष्य अंधकारमय आहे. हे या ठिकाणी सांगण्यासाठी हा इशारा मोर्चा आहे. आणि सरकारला आणि निवडणूक आयोगाला हा इशारा देणारा ठरेल की सावधान व्हा, जागेवर या, बेईमानी करू नका. आणि बेईमानी कराल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा.